नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, उद्यापासून ऑल इंडिया काउन्सिलिंगला सुरुवात होत आहे। 14 ऑगस्ट पासून ऑल इंडिया काउन्सिलिंग सुरू होईल। महत्त्वाचा प्रश्न काय आहे की काउन्सिलिंग कोणत्या विद्यार्थ्यांनी केली पाहिजे, ह्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये महत्त्वाच्या स्टेप्स काय आहेत, ह्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये रजिस्ट्रेशन करताना काय फी भरावी लागते आणि महत्त्वाचं सर्वात जास्त ह्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये कोणकोणत्या इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट केलेले असतात, या सर्व गोष्टींची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याच पद्धतीने लास्ट इयरचे कट ऑफ काय होते आणि त्यानुसार तुम्हाला नक्कीच अंदाज येईल की आपण हे अप्लाय करणं गरजेचं आहे का। कारण की मी यासाठी सांगतोय, अनेक विद्यार्थी आणि पालकांचे फोन येतात ज्यांना 250, 300, 400 मार्क्स आहेत, त्यांना वाटत आहे की उद्यापासून BAMS देखील ऑल इंडिया काउन्सिलिंग आहे। असं बिलकुल नाहीये। त्यामुळे थोडं सविस्तर थोडक्यामध्ये अगदी फर्स्ट राऊंड कशा पद्धतीने आहे ह्या सर्व गोष्टींचं डिस्कशन करूया। ठीक आहे, जे विद्यार्थी हे व्हिडिओ पाहतात त्यांनी लवकरात लवकर या आपल्या व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व महत्त्वाचे इथून पुढचे काउन्सिलिंगचे व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे। आता हे सर्वात आधी पहा की ऑल इंडिया काउन्सिलिंग जे चालू होत आहे, हे ऑल इंडिया काउन्सिलिंग कोण कंडक्ट करतं, महत्त्वाचे तुम्हाला अपडेट्स कुठे पाहायला मिळतील, तर हे MCC मेडिकल काउन्सिल कमिटी हे MCC काउन्सिलिंग प्रोसेस कंडक्ट करत असतं। यावरती तुम्हाला सर्व अपडेट्स पाहायला मिळतील। ऑल इंडिया काउन्सिलिंग ओनली, ठीक आहे, स्टेटसाठी वेगळं आहे। याच्यामध्ये आता थोड्याच वेळापूर्वी त्यांनी UG इन्फॉर्मेशन बुलेटिन या वर्षीचं 2024चं इन्फॉर्मेशन बुलेटिन त्यांनी जाहीर केलेलं आहे। हे देखील कशा पद्धतीने ते देखील सांगतो आणि महत्त्वाचा टाइम टेबल देखील कसं आहे अगदी थोडक्यात बघूया। आता हे उद्यापासून रजिस्ट्रेशन चालू होत आहे, तर हे कशा पद्धतीने आहे अगदी थोडक्यामध्ये समजून घ्या। ठीक आहे, आता हे रजिस्ट्रेशन पूर्वी हे रजिस्ट्रेशन कोणकोणत्या इन्स्टिट्यूट साठी आहे हे लक्षात घ्या। म्हणजे आता कोण अप्लाय करायचं आहे आणि कोणते कॉलेज याच्यामध्ये पार्टिसिपेट आहेत हे देखील तुम्ही समजून घ्या। आता बघा याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये आहे की साधारणतः की ऑल इंडिया कोटा 15% म्हणजे काय 15%च्या सर्व जागा गव्हर्नमेंटच्या, ओनली गव्हर्नमेंट MBBS आणि BDS महाराष्ट्र स्टेट असू द्या किंवा अन्य सर्व स्टेट मधल्या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजच्या MBBS आणि BDS साठीच आहे, बाकी कुठल्याही कोर्सेस साठी नाही। म्हणजे की थोडक्यामध्ये BAMS BHMS असं तुम्हाला वाटत असेल, याच्यासाठी ही ऍडमिशन प्रोसेस नाहीये। आणि याच्यामध्ये प्रायव्हेट देखील कॉलेज म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचे देखील कॉलेज यामध्ये पार्टिसिपेट नसतात, फक्त गव्हर्नमेंट कॉलेज 15% थोडक्यामध्ये काय की एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या 100 जागा असतील तर त्यातल्या 15 जागा ह्या ऑल इंडिया मधून फिलअप होतात, रिमेनिंग 85 सीट्स या स्टेट कोट्यातून फिलअप होतात। त्याच्यामुळे यांचा कट ऑफ हा हायर साइडला असतो। हा कट ऑफ किती होता ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, मग याच्यासोबत त्या डीम्ड युनिव्हर्सिटी, जे डीम युनिव्हर्सिटी जसे की भारती विद्यापीठ आहे, कृष्णा कराड आहे, सिम्बायोसिस आहे, DY पाटील कॉलेजेस आहेत, असे बाहेरच्या राज्यातील देखील डीम कॉलेजेस आहेत। हे देखील त्यांचे फी स्ट्रक्चर देखील तुम्हाला सांगतो। यांचा कट ऑफ थोडा कमी असतो, पण फीस ह्या MBBSच्या 10 लाखापासून ते 27 ते 28 लाखापर्यंत फीस आहेत MBBSच्या। तर ज्यांना ह्या फीस मध्ये अफोर्डेबल असतील, ज्यांना अप्लाय करायचं असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी डीमची काउन्सिलिंग देखील उद्यापासून चालू होत आहे। मग याच्यासोबत सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्यामध्ये काही अलीगढ युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीज आहेत, अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत, त्यांची देखील काउन्सिलिंग उद्यापासून चालू होते। त्याच्यामध्ये ऑल एम्स इन्स्टिट्यूट्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क आहेत, ज्यांना एम्स कॉलेजमध्ये शिकायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग प्रोसेस उद्यापासून आहे। आणि यांच्या 100% सीटवर काय 100% सीट ह्या काउन्सिलिंग मधून होतात। याच्या देखील डीम कॉलेजच्या 100% सीट, फक्त 15% काय गव्हर्नमेंट MBBS आणि BDSच्या 15% सीट आहे, बाकी एम्सच्या सर्व 100% जागा MBBS साठीच्या, डीमच्या सर्व 100% जागा आहेत। त्याच्यानंतर काय याच्यासोबतच काय आहे झिपमरचे देखील 2 कॅम्पस आहेत, पॉंडिचेरी आणि करायकल मध्ये। याची देखील झिपमर साठीची ऍडमिशन प्रोसेस उद्यापासून आहे। म्हणजे थोडक्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 15% ऑल इंडिया कोट्याला अप्लाय करायचंय, डीमला अप्लाय करायचंय, ज्यांना एम्सला अप्लाय करायचंय, झिपमरला, आणि याच्यासोबत AFMC पण आहे। AFMC ला ज्यांना अप्लाय करायचंय त्यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस MCC कंडक्ट करतं, रिमेनिंग आफ्टर रजिस्ट्रेशन त्यांची ऍडमिशन प्रोसेस आहे त्यांच्या पोर्टलवर कंडक्ट केली जाते। अशा सर्वांसाठी हे आहे, त्याच्यामुळे BAMS वगैरे याच्यामध्ये बिलकुल नाहीये, हे लक्षात घ्या। आता हे सर्व झालं, आता याचं एक्झॅक्टली कसं आहे पहिल्या राऊंडचा टाइम टेबल, तर बघा उद्यापासून मध्ये काय आहे, आता आपल्याला काय रजिस्ट्रेशन आणि पेमेंट बघा, तर रजिस्ट्रेशन आणि पेमेंट काय आहे 14 तारखेपासून 20 तारखेपर्यंत। 14 तारखेपासून तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतील, पेमेंट देखील करता येईल। मग रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कॉलेजचे ऑप्शन देखील टाकावे लागतील। हे केव्हापासून आहे 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत। काही विद्यार्थ्यांचे फोन येतात, सर उद्या रजिस्ट्रेशन झाले की लगेच चॉईस फिलिंग करता येईल का? नाही, चॉईस फिलिंग केव्हापासून चालू होणार आहे 16 तारखेपासून, आत्ताच नाही, 14 तारखेला नाही। तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करता येईल, पेमेंट करता येईल, चॉईस फिलिंग 16। मग आम्ही जर डायरेक्ट 16 तारखेलाच रजिस्ट्रेशन पेमेंट
आणि चॉईस फिलिंग केली तर चालते का? येस चालते. 16-17 तारखेला तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग पेमेंट देखील करू शकता. पण जे विद्यार्थी 14 पासून करणार आहेत त्यांना 16 तारखेच्या नंतरच चॉईस फिलिंग करता येणार. मग आता ही चॉईस फिलिंग देखील झालं. मग पुढे काय आहे? मग पुढे याचा रिझल्ट लागणार आहे बघा. याचा रिझल्ट केव्हा लागणार आहे? तर रिझल्ट लागणार आहे 23 तारखेला. 23 ऑगस्टला रिझल्ट लागणार आहे. 23 ऑगस्टला रिझल्ट लागणार आहे. आणि ऍडमिशन ज्यांचा नंबर लागलाय त्या विद्यार्थ्यांना 24 तारखेपासून 29 तारखेपर्यंत कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेता येईल. म्हणजे 14 तारखेला रजिस्ट्रेशन चालू होणार, 23 तारखेला रिझल्ट येणार आणि नंतर 24 पासून 29 तारखेला ऍडमिशन घ्यायचं. हे झालं टाइम टेबल. म्हणजे ज्यांना करायचं त्यांच्यासाठी फर्स्ट राऊंड पुरता हा टाइम टेबल सांगितलाय. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण की जो इन्फॉर्मेशन बुलेटिन जो त्यांनी दिलेला आहे यामध्ये कशा पद्धतीने ह्या स्टेप्स त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या थोडक्यात आपण थोडंसं माहिती. बाकीचं सर्व त्यांनी दिलेलं आहे. सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने असते हे सर्व आहे ते सर्व आम्ही शेअर करू इन्फॉर्मेशन बुलेटिन ग्रुपमध्ये. महत्वाचं बघा काय आहे की महत्वाचं आता रजिस्ट्रेशन पेमेंट असणार आहे. आता हे रजिस्ट्रेशन म्हणजे काय? थोडक्यामध्ये अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. आता आपल्याला पहिली स्टेप काय आहे? उद्या काय करावं लागणार आहे? तर रजिस्ट्रेशन करावं लागतील. हे रजिस्ट्रेशन कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूट डबल एकदा सांगतो लक्षात घ्या. 15% ऑल इंडिया कोटा. त्यानंतर काय आहे? एम्स, ज्यांना एम्सला अप्लाय करायचं, ज्यांना झिपमरला, ज्यांना AFMC ला अप्लाय करायचं आहे किंवा ज्यांना डीम युनिव्हर्सिटीला अप्लाय करायचं आहे अशा सर्वांसाठीची काउन्सिलिंग प्रोसेस साठी हे रजिस्ट्रेशन आहे. ठीक आहे. रजिस्ट्रेशन करावं लागेल. या रजिस्ट्रेशनसाठी एक बेसिक फॉर्म असतो. याचा लाईव्ह डेमो कसा फॉर्म आहे, कशा पद्धतीने भरला पाहिजे हा याचा लाईव्ह डेमो मी फॉर्म उद्या सुरू झाल्यानंतर तुम्हाला सांगणारच आहे. हे सर्व फॉर्म व्हायब्रंट मध्ये आम्ही तुमचे घर बसल्या ठिकाणी भरून देणार आहे. ठीक आहे. हा फॉर्म आहे. बेसिक फॉर्म आम्ही भरून देणार सर्व तुमचा. हा फॉर्म झाल्यानंतर पुढचे स्टेप काय आहे की रजिस्ट्रेशन नंतर बघा इथे काय सांगितलं. रजिस्ट्रेशन झालं, पेमेंट ऑफ फीस. आता पेमेंट करावं लागेल. आता या पेमेंटसाठी बघा कशा पद्धतीने गोष्टी आहेत. पेमेंट करावं लागेल. आता हे पेमेंट कुठलं आलं सर? तर तुम्हाला जर अप्लाय करायचं या कुठल्याही इन्स्टिट्यूटसाठी तर पेमेंट करणं गरजेचंच आहे. जसं तुम्ही नीटचा फॉर्म भरताना पेमेंट केलंय तसं तुम्हाला याच्यासाठी पेमेंट करावंच लागेल. ऑल इंडिया काउन्सिलिंगला नुसतं फॉर्म भरला म्हणजे झालं असं नाही, त्याचं पेमेंट देखील करावं लागेल. आता हे पेमेंट किती असतं कॅटेगरीनुसार वेगवेगळं आहे हे लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना 15% ऑल इंडिया कोटा, एम्स, झिपमर, AFMC आणि या कोर्सेसला जर तुम्हाला अप्लाय करायचा असेल, याच्यामध्ये डीम नाही बरं का, म्हणजे डीम साठी वेगळी रजिस्ट्रेशन फीस आहे, याच्यासाठी करायचं असेल आणि तुमची कॅटेगरी ओपन असेल, ओपन किंवा EWS असेल तर अशा विद्यार्थ्यांना फीस किती आहे? तर अशा विद्यार्थ्यांना टोटल फीसचं पेमेंट करावं लागेल 11,000 रुपयाचं. म्हणजे याच्यामध्ये गव्हर्नमेंट 15% ऑल इंडिया सीट्स आल्या MBBS आणि BDSच्या, एम्सचे सर्व कॉलेज आले, झिपमर आलं, AFMC आलं, तर 11,000. या 11,000 मध्ये काय आहे? 10,000 हे डिपॉझिट आहे. डिपॉझिट हे रिफंडेबल आहे, नंतर एक 2.5-3 महिन्यानंतर मिळेल. आणि 1,000 हे काय आहे? हे फीस आहे, हे नॉन रिफंडेबल आहे. ही फीस तुम्हाला वापस मिळत नाही, फक्त यातले 10,000. हे जर 11,000चं पेमेंट केलं तरच पुढचा फॉर्म कंटिन्यू होतो, अदरवाईज नाही. आता सर आमची कॅटेगरी OBC मध्ये असेल आणि SC ST मध्ये असेल तर किती पेमेंट करावं लागेल? तर अशा सर्व विद्यार्थ्याला या इन्स्टिट्यूटला अप्लाय करायचं असेल तर त्यांना 5,500चं पेमेंट करावं लागतं. मग या 5,500 मध्ये कसं आहे? तर 5,000 काय आहे? डिपॉझिट आहे आणि 1,000 काय आहे? ही आहे फी आहे. एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला याला प्रोसेसला अप्लाय करतं. ओपन आणि EWS साठी 11,000चं पेमेंट आहे, 10,000 डिपॉझिट आहे. हे डिपॉझिट सर्वांना वापस नंतर मिळतं. याचे पण काही पॉलिसी आणि रूल्स आहेत. जर सेकंड राऊंडच्या नंतर कॉलेज मिळून जरी ऍडमिशन नाही घेतलं तर डिपॉझिट मिळत नसतं. हे देखील तुम्हाला नंतर पुढे सांगतो. पण उद्याच्यासाठी महत्वाचं लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन करताना हे पेमेंट करावं लागेल. ज्यांची कॅटेगरी त्यांना 5,500चं पेमेंट करावं लागेल. हे याच्यासाठी. आता याच्या सोबतच काही विद्यार्थ्यांना महत्वाचं काय, डीम कॉलेजला अप्लाय करायचं. समजा भारतीय विद्यापीठला ऍडमिशन घ्यायचं, कुठल्याही डीम युनिव्हर्सिटीला तुम्हाला MBBS किंवा BDS ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करणं गरजेचं आहे. मग याच्यासोबतच जे विद्यार्थी फक्त डीम कॉलेजला अप्लाय करणार आहे तर अशा विद्यार्थ्यांना टोटल पेमेंट आहे 2,05,000. 2,05,000चं पेमेंट करावं लागतं. याच्यामध्ये 2 लाख काय आहे? हे आहे डिपॉझिट आहे आणि 5,000 काय आहे? फीस आहे. ही नॉन रिफंडेबल फीस असते. पण 2,05,000 ही पेमेंट करणं कंपल्सरी आहे. मगच तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीचे ऑप्शन टाकता येतील. तुम्ही नुसतं एवढं पेमेंट केला तर तुम्ही फक्त एवढ्याच इन्स्टिट्यूटला इलिजिबल आहे, तुम्ही डीम साठी इलिजिबल नाही. तुम्ही जर एवढं पेमेंट केलं 2,05,000चं तर तुम्ही डीम साठी पण इलिजिबल आहे आणि तुम्ही रिमेनिंग इन्स्टिट्यूट साठी सुद्धा इलिजिबल असतात. हे लक्षात घ्या. मग आता हे एवढं पेमेंट करण्यासाठी सर्व पालकांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं इंटरनेट बँकिंग हे ऑन करणं गरजेचं आहे. इंटरनेट बँकिंग हे लक्षात घ्या. तुमचा डेबिट कार्डून एवढं पेमेंट होत नसतं, त्याची लिमिट नसते. तुमचा फोन पे गुगल पेची एवढी लिमिट नसते, त्याच्यातून पेमेंट होत नाही. तुम्ही इंटरनेट बँकिंग ऍक्टिव्ह करा, मगच तुमचं पेमेंट होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने हे फीस लक्षात घ्या.
रजिस्ट्रेशन झालं, पेमेंट झालं. पेमेंट कशा पद्धतीने होतं ते देखील झालं. आता हे पेमेंट झाल्यानंतर पुढे काय असतं, हे पेमेंट झाल्यानंतर कॉलेजची चॉईस फिलिंग करता येते. मग आपल्याला सर्व ऑप्शन्स वगैरे टाकता येईल, त्याची कॉलेजची लिस्ट वगैरे आम्ही तुम्हाला सर्व देऊया. मग हे कॉलेजचे ऑप्शन्स टाकले, ज्यांना डीम करायचे त्यांनी डीमला करतील, ज्यांना एम्सला वगैरे करायचं सर्व ह्या चॉईस फिलिंग करतील. ह्या सर्व ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला आपल्याला चॉईस फिलिंग करता येईल. हे चॉईस फिलिंग झाल्यानंतर महत्वाचं काय आहे, पुढचं सीट अलॉटमेंट होईल. आता ही सीट अलॉटमेंट बघा, लक्षात घ्या, सर्व केलं आपण, फर्स्ट राऊंडचं सीट मिळाली. पहिल्या राऊंडच्या सीट मिळाल्यानंतर दोन गोष्टी घडणार आहेत. काय आहे, सपोज सीट अलॉटेड. आता अलॉटेड म्हणजे येस तुम्हाला सीट मिळालेली आहे, ठीक आहे, मिळाली आहे. तर काय करायच्या, दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे, ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय, जर कॉलेजला सीट मिळाली, ऍडमिशन घ्यायचं असेल पहिल्या राऊंडला, तर त्या विद्यार्थ्यांना हे प्रोसेस करावं लागेल. मग काय आहे, रिपोर्ट टू अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कम्प्लीट द ऍडमिशन फॉर्मॅलिटीज. म्हणजे काय ऍडमिशन फॉर्मॅलिटीज म्हणजे काय, तर तुम्हाला कॉलेजच्या फी साठी जमा करावं लागेल, तुम्हाला कॉलेजमध्ये सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करावे लागतील. हे झालं तुम्हाला पहिलं ऑप्शन. ऍडमिशन मिळालं तर तुम्हाला ह्या प्रोसेस कराव्या लागतील. आता हे ऍडमिशन मिळाले, आपण सर्व प्रोसेस पण केली आहे, आणि तुम्हाला जर सेकंड राऊंडला जायचं असेल, पुढच्या राऊंड अपग्रेडेशन तर करायचं असेल, तर काय करायचं, विलिंगनेस फॉर अपग्रेडेशन टू सेकंड राऊंड. कॉलेजमध्ये सांगायचं की मला नेक्स्ट राऊंडला जायचं, एक अपग्रेडेशनचा फॉर्म असतो तो भरायचा, तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी इलिजिबल होता. ऍडमिशन घेतलं, प्रोसेस केली, नेक्स्ट राऊंडला गेला. समजा आता तुम्हाला अपग्रेडेशन नकोय, तुम्हाला काय वाटतं की सपोज मला आवडीनं, समजा एम्स दिल्ली मिळाले, मला हेच पाहिजे होतं, मला आता बाकी काही नकोय. समजा मला एखादं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं कुठलं, मला हेच पाहिजे होतं, किंवा मला एखादं डीम्ड युनिव्हर्सिटीचं कॉलेज मिळालं, मला तिथंच शिकायचं, मला दुसरीकडे कुठल्या कॉलेजला सेकंड राऊंडला जायचंच नाही, तर त्यांनी सेकंड राऊंडचा विलिंगनेसचा फॉर्म भरायचा नाही. मग नो, त्यांनी फॉर्म नाही भरला तर त्या विद्यार्थ्यासाठी काय, कंटिन्यू टू स्टडी इन अलॉटेड इन्स्टिट्यूट. म्हणजे त्यांचं तेच कॉलेज फिक्स झालं आणि तिथंच त्यांचं पुन्हा कंटिन्यू स्टडी करायची. म्हणजे ते विद्यार्थी नेक्स्ट राऊंडला जाऊ शकत नाही. कोण जाऊ शकत नाही, ज्यांनी विलिंगनेस नाही देणार, म्हणजे ज्यांनी अपग्रेडेशनचा फॉर्म नाही भरणार, ते विद्यार्थी नाही जातात. परंतु आम्हाला ऍडमिशन घ्यायचंय पहिल्या राऊंडला आणि आम्हाला पुढच्या राऊंडला पण जायचं आहे, पुढच्या राऊंड देखील आम्हाला ट्राय करायचंय, तर त्यांनी अपग्रेडेशनचा फॉर्म भरायचा आणि नेक्स्ट राऊंडसाठी इलिजिबल झाले. म्हणजे राऊंड 2 ला ते विद्यार्थी जाणार. राऊंड 2 ला कोण जाणार नाही, ज्यांना जर नकोच आहे, तेच कॉलेज पाहिजे असेल त्यांच्या मनावर आहे, ठीक आहे. आता दुसरं एक बघा, आता पहिल्या राऊंडला कॉलेज मिळाले परंतु ऍडमिशन नको घ्यायचंय, आम्हाला काहीच करायचं नाहीये, आम्हाला डायरेक्ट सेकंड राऊंडला जायचंय, आम्ही फक्त कुठलं कॉलेज, मला हे नकोय कॉलेज, मला पुढच्या राऊंडला, मला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि मला ते मिळालेलं पण नकोय, असं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी फ्री एक्झिटचा ऑप्शन असतो. फ्री एक्झिट. फ्री एक्झिट करायचं म्हणजे काय, डायरेक्ट तुम्ही सेकंड राऊंडला इलिजिबल होतात, फक्त जे कॉलेज मिळाले त्या कॉलेजवर तुमचा हक्क बिलकुल राहत नाही, कारण की तुम्ही तिथं जाऊन ऍडमिशन फॉर्मॅलिटीज केलेल्या नाहीये. सेकंड राऊंडला जाऊ शकता, सेकंड राऊंडला डबल फ्रेश चॉईस फिलिंग करायची. जर सेकंड राऊंडला कॉलेज नाहीच मिळालं तर हे पहिल्या राऊंडचं कॉलेज त्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही, कारण की त्यांनी फ्री एक्झिट घेतलाय. सेकंड राऊंडला जर कॉलेज नाही मिळालं, पहिल्या राऊंडचं कॉलेज कोणाला मिळणार आहे, ज्यांनी कॉलेजला जाऊन हे ऍडमिशन फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या त्यांच्या हातात हे कॉलेज राहणार आहे. परंतु या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पहिल्या राऊंडचं कॉलेज राहत नाही, कारण की त्यांनी फ्री एक्झिट केलाय. आता सर सर्व झालंय आणि आम्हाला पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलं, पेमेंट केलं, चॉईस फिलिंग केली, परंतु आम्हाला कॉलेजच मिळालं नाहीये, आम्हाला कॉलेजच मिळालं नाहीये. तर बघा असे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंडला जाणार. ज्यांना कॉलेज मिळालं नाही ते डायरेक्ट सेकंड राऊंडला जाणार. आता फक्त ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पहिल्या राऊंडला केलंच नव्हतं त्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन करावं लागेल. फ्रेश. आता एक लक्षात घ्या, ऑल इंडिया काउन्सिलिंग साठी तुम्ही पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकता, डायरेक्ट सेकंडला पण करू शकता, डायरेक्ट थर्ड राऊंडला पण. हे कंपल्सरी नाहीये की पहिल्याच राऊंडला रजिस्ट्रेशन करावं. पण पहिल्या राऊंडला कशासाठी केलं जातं, तर पहिल्या राऊंडला तुम्हाला मॅक्झिमम सीट अलॉटमेंटचे चान्सेस असतात, त्यामुळे फर्स्ट राऊंडला अलॉटमेंट केलं जातं, म्हणजे रजिस्ट्रेशन करतात. समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी केलंच नाही तर ते डायरेक्ट सेकंड राऊंडला देखील करू शकतो. फक्त काय सांगितलंय, ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट ऑफ राऊंड 1 नीड नॉट टू रजिस्टर अगेन. ज्यांनी आधी रजिस्ट्रेशन केले त्यांना डबल करायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने हे पहिल्या राऊंडचा टाइम टेबल आहे. अशा विद्यार्थ्यांना जे 24 तारखेला रिझल्ट लागणार त्यांच्यासाठी या दोन गोष्टी घडणार आहेत. कॉलेज मिळालं, ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशन घ्या, पुढे जायचं असेल विलिंगनेसचा फॉर्म भरा. ऍडमिशन मिळाले तेच कॉलेज ठेवायचं असेल, पुढच्या राऊंडला जायचं नसेल तर तेच तुम्ही अपग्रेडेशन अप्लाय करायचं नाही. कॉलेजला ऍडमिशन मिळाले परंतु नकोच आहे मला, डायरेक्ट फ्री एक्झिट. आणि ज्यांना काहीच नाही मिळाले ते डायरेक्ट सेकंड राऊंडला. हेच गोष्टी फर्स्ट राऊंड आहेत. आता ही झाली कम्प्लीट एंटायर ऑल इंडियाची प्रोसेस. ठीक आहे, आपण पाहिलं, टाइम टेबल बघितला, कोणकोणते इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट आहेत ते बघितलं, रजिस्ट्रेशन कसं असतं ते बघितलं, त्याचं पेमेंट कधी काय काय करावं लागतं ते देखील बघितलं, पहिल्या राऊंडचा नियम काय आहे ते देखील बघितलं. आता महत्वाचं बघूया की कोण अप्लाय करणं गरजेचं आहे, कारण हे आपल्याला तेव्हाच कळेल. आपण थोडासा लास्ट इयरचे काही सिनेरिओ बघितले तर तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर आउट होतील. ठीक आहे, आता बघा हे थोडं लास्ट इयरचा कट ऑफ आपण थोडंसं बघून घेऊया. ओव्हरऑल कट ऑफ नाही का, ओव्हरऑल लास्ट इयरचा लास्ट राऊंडचा कट ऑफ आहे की ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कसं लास्ट इयरचे कट ऑफ क्लोज झालेले होते. आता हे लक्षात घ्या, ओपन कॅटेगरीसाठी लास्ट इयरचा 617
स्कोर आहे, पण त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक बघा काय होता 19,511. यावर्षीचं मिनिमम 640-650 म्हणजे प्लस कट ऑफ राहील ऑल इंडियाचा शेवटच्या राऊंड पर्यंत. ठीक आहे, पहिल्या राऊंडला तर खूप जास्त कट ऑफ राहील. तर त्याच्यामुळे ऑल इंडिया रँक तुम्ही बघा, मार्क्सवर जाऊ नका. त्यानंतर काय आहे, जर ज्या विद्यार्थी एससी कॅटेगरी त्यांचा ऑल इंडिया रँक होता 1,10,889, 498ला क्लोज झाला. त्यानंतर एसटी कॅटेगरीमध्ये 1,45,000 19 रँक होता, 466 मार्क्स होते त्या विद्यार्थ्याचे. त्यानंतर रिमेनिंग कॅटेगरी बघा, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये कट ऑफ काय होता, तर त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 19,947 आणि नीटचा स्कोर होता 616. ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांसाठी 22,375 आणि त्या विद्यार्थ्याचा नीटचा स्कोर होता 612. हे तुम्ही रँक्स बघा आणि त्याच्यानंतरच विद्यार्थ्यांनी अप्लाय करण्याचा प्रयत्न. हे झालं 15%. एम्स साठीचा कट ऑफ देखील सांगतो, बाकीचे सर्व कट ऑफ देखील सांगतो मी तुम्हाला, त्याच्यानुसार हे अप्लाय करा. काही विद्यार्थ्यांना वाटत आहे बीएमएस याच्यामध्ये बीएमएस बीएचएमएस वगैरे बिलकुल नाहीये. आणि हे जे एमबीबीएस बीडीएसच्या कॉलेजचं आहे हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज नाही आहे. त्याच्यामुळे यांचा हायर मार्क्सला जातात. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच अप्लाय करा. किंवा ज्यांना फक्त आम्हाला ट्राय करायचे सर, नंबर लागू न लागू आम्हाला ट्राय करायचं, असे विद्यार्थी हे प्रोसेस सर्व करू शकतात. ठीक आहे, आता हे झालं 15% ऑल इंडिया कोटा. हे सर्व आपल्या ग्रुपमध्ये मी शेअर करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा की थोडंसं आपण बघूया की बाकीच्या कॉलेजचं देखील सिनारिओ कशा पद्धतीने आहे. आता थोडंसं आपण फोकस करूया एम्स कॉलेजच्या बाबतीत. बघा, एम्स कॉलेजच्या बाबतीत जर बघितलं तर आपण सर्व इथे तुम्हाला सर्व कॉलेजचं दिसून येईल, ओपन कॅटेगरीचा वगैरे सर्व. ऑल इंडिया रँक बघा, ऑल इंडिया रँक वगैरे सर्व आहे. एम्स दिल्लीचं बघा, ऑल इंडिया रँक 57, नीटचा स्कोर 710. ओपन कॅटेगरी एससी कॅटेगरीमध्ये बघा, एसटी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, ईडब्ल्यूएस. इथं आपण जी खाली दिली आहे ती पीडब्ल्यूडी हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी देखील हा कट ऑफ दिलाय. हा प्रत्येक राऊंडचा एम्स, भुवनेश्वर, जोधपूर ह्या सर्व कॉलेजेसचे हे कट ऑफ इथे आहेत. तुम्ही प्रत्येक कॅटेगरीनुसार बघू शकता. ठीक आहे, प्रत्येक रायपूर, एम्स रायपूरचं बघा, प्रत्येक कॅटेगरी ओपन, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएसला एम्स ज्यांना एक जायचं एम्स साठी, तर अशा विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टीचं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हे सर्व कट ऑफ आहे त्याचे. ऑलरेडी आपल्या ग्रुपमध्ये शेअर केले होते, आज डबल मी एकदा शेअर करतो. त्याच्यानुसार तुम्हाला सर्व एम्सचा तुम्हाला लक्षात येईल. त्या विद्यार्थ्यांचे ऑल इंडिया रँक सुद्धा मी दिलेले आहेत, त्या रँक्सनुसार तुम्हाला आयडिया क्लिअर आउट होईल. आता हे झालं याच्यानुसार. आता थोडंसं डीम कॉलेजचं बघायचं असेल तर डीम कॉलेजमध्ये लक्षात घ्या, फी स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं आहे. अजूनही सांगतो की काही कॉलेजने फी स्ट्रक्चर अपडेट केलं नाहीये, काही जणांनी फी स्ट्रक्चर अपडेट केलेलं आहे आजच्या तारखेपर्यंत. अजून बरेचशा म्हणजे खूप कमी कॉलेजचं फी स्ट्रक्चर अपडेटेड आहे. तोपर्यंत तुम्ही लास्ट इयरचा सिनारिओ पकडू शकता. काही कॉलेजचं आम्ही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट फीस पण ऍड केलेली आहे आणि काही कॉलेजच्या तशीच ट्युशन फीस आहे. ठीक आहे, काही आता याच्यामध्ये तुम्हाला सर्व महाराष्ट्राचे कॉलेज आहेत, कर्नाटक, ऑल ओव्हर इंडियामध्ये सर्व कॉलेजचं हे एमची लिस्ट आहे. त्याच्यामध्ये टोटल इंटेक कॅपॅसिटी किती आहे, त्यांचं फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे. यावर्षीचं फी स्ट्रक्चर चेंज झालेलं असू शकतं, कारण की अजून अवेलेबल नाहीये बरेचशा कॉलेजचं. त्यामुळे फक्त तुम्हाला रेफरन्स येणं गरजेचं आहे, की फी स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या डीम कॉलेजला अप्लाय करायचं आहे हे देखील. कारण की डीमचा एक रेशो क्लिअर असतो, ज्या कॉलेजचा फीस जास्त आहे त्यांचा थोडासा कट ऑफ कमी असतो, ज्यांचं कट ऑफ फीस कमी आहे त्यांचा कट ऑफ या हायर साईडला असतो. अशा पद्धतीने ह्या सर्व कॉलेजच्या आहेत. आणि ज्यांना डीमला करायचं त्यांचं एक विजन क्लिअर आउट असते की कोणतं कॉलेज पाहिजे, कारण की ते बजेट घेऊनच तसं चाललेले असतात. पण ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. याच्यासोबतच काही विद्यार्थ्यांना डीम डेंटलला सुद्धा अप्लाय करायचं असतं, तर अशा विद्यार्थ्यांसाठी देखील बघा प्रत्येक कॉलेजचा तुम्हाला फी स्ट्रक्चर हे देखील लास्ट इयरच आहे. काही कॉलेजचा अपडेटेड नाहीये अजून, फक्त 1-2 कॉलेज अपडेटेड होतं, तेवढंच मी अपडेट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने भारतीय विद्यापीठ वगैरे हे टोटल एकूण महाराष्ट्रामध्ये 8 डेंटलचे डीम्ड युनिव्हर्सिटीचे कॉलेज आहेत. हे त्यांच्या इंटेक कॅपॅसिटी आहे आणि ही फी स्ट्रक्चर आहे. तर हे देखील आपल्या ग्रुपमध्ये सर्व विद्यार्थ्यांना पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या सर्व गोष्टी समजू शकतात. आपण एम्स वगैरे सर्व कट ऑफ बघितले, ऑल इंडियाचे कट ऑफ बघितले, त्याच पद्धतीने ऑल इंडियाच्या कॅटेगरीनुसारचे सुद्धा कट ऑफ पाठवतो मी तुम्हाला. ओव्हरऑल तर बघितलाच तुम्ही, ओव्हरऑल मी तुम्हाला कट ऑफ इथे सांगितलाय. त्याच्यानंतर मी तुम्हाला कॅटेगरीनुसार एसटी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, ईडब्ल्यूएस प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ काय होता हे देखील आपल्या ग्रुपमध्ये पीडीएफ शेअर करतो. कोण अप्लाय करायचंय हे कळालं आहे, फी स्ट्रक्चर कसं असतं हे देखील कळालं आहे, राऊंड 1 चे महत्वाचे नियम काय आहेत हे देखील कळालेलं आहे. याच्यानुसार ह्या सर्व प्रोसेस होणार आहेत. उद्यापासून हे प्रोसेस चालू होईल. उद्या एक्झॅक्टली कोणत्या टाइमला चालू होईल हे सांगता नाही येणार, पण सुरू झाल्यानंतर त्याचा लाईव्ह डेमो देखील सांगतो. कोणीच घाई करू नका, थोडंसं आरामामध्ये आपण सर्व फॉर्म फिलिंग करूया. व्हायब्रंटमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही फॉर्म घर बसल्या ठिकाणी भरून देणार आहे, त्याच्यामुळे कोणीच काही चिंता करायची नाहीये. आपल्या ग्रुपमध्ये मेसेज येईल, आल्यानंतर तुम्ही फक्त ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये सांगायचं आहे, त्या नंबरवरती कल्पना द्यायची आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म आपण भरून देणार आहे. अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच या आपल्या व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू सो मच.